नमस्कार मित्रांनो, भगवान परशुरामाख्यानाचा पुढचा भाग. चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण व्यवस्था ही माझ्याकडनं निर्माण केली गेलेली आहे असं गीतेमध्ये श्री भगवान म्हणतात. तर त्याच्यामध्ये ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे याच्यामध्ये चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे वर्ण आहेत ह्या जाती नाही आहेत, हे वर्ण आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये जे वर्ण सांपत्तिक स्थितीमध्ये चांगल्या सांपत्तिक स्थितीत नव्हते तेव्हा त्यांच्या अभ्युत्थानासाठी आपल्याला काही करता येईल का याच्याबद्दल भगवान परशुरामांनी विचार सुरू केला. आणि मग त्यांनी काय केलं, सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडे सागराला भिडलेला जो भाग आहे त्या ठिकाणी आपला परशु आणि शस्त्र वापरून त्याचा काही भाग हा त्यांनी खालती घेतला. म्हणजे तिकडनं त्यांनी जे परशुनी आघात केले आणि जे सोडले त्यामुळे त्याचा काही भाग ढासळला. सह्याद्री पर्वताचा पश्चिम भाग ढासळून समुद्रापर्यंत आला बरं का. आणि समुद्र जेव्हा पूर्ण भरतीच्या वेळी जिथपर्यंत येतो तो भाग कुठे येतो हे पाहून त्याच्यावरती साधारण ह्या सर्व सखल भागाची भगवान परशुरामांनी निर्मिती केली व्यवस्थित जमिनीसारखी बरं का. आणि हा भाग केवढा मोठा आहे हा भूप्रदेश माहिती आहे का आपल्याला. हा पूर्ण डहाणू पालघर म्हणजे वसई जिल्हा, डहाणू पालघर वसई म्हणजे ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा, कर्नाटकाची पश्चिम किनारपट्टी आणि केरळची पश्चिम किनारपट्टी ह्या सर्वच्या सर्व भूप्रदेश हा जो कोकण विभाग आहे हा परशुरामांनी तिथल्या स्थानिक लोकांच्या साहाय्याने स्वतः बसवला, निर्माण केला आणि तिथल्या स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे भारतवर्षामध्ये ब्राह्मण वर्णाची जी कुळं होती की ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या त्यांनासुद्धा भगवान परशुरामांनी ह्या भूप्रदेशात आणून त्यांचं पुनर्वसन केलं. त्याच्यामुळे येथील सर्वच्या सर्व ही प्रजा आहे ती भगवान परशुरामांना देव मानते. स्वतः भगवान परशुरामांनी खूप ठिकाणी भगवान शंकरांची देवळं उभारली आणि इथली जी स्थानिक लोक आहेत त्यांनी भगवान परशुरामांची देवळं उभारली. भगवान परशुराम हे त्यांच्या दृष्टीने एक उपास्य दैवत झाले. आता भगवान परशुरामांच्या कडे त्यांचं शिष्यत्व पत्करायला किंवा त्यांच्याकडे सर्वच्या सर्व विद्या शिकायला कोण कोण शिष्य आले ते आपण पाहूया. सर्वप्रथम भगवान परशुरामांच्याकडे गंगादेवी आपल्या मुलाला घेऊन आली. गंगादेवी, शंतनू आणि गंगादेवी यांना जे पुत्ररत्न झालं त्या पुत्ररत्नाचं नाव होतं देवव्रत. पुढे गंगेचा मुलगा म्हणून तो मुलगा गांगेय देवव्रत म्हणून ओळखला जायला लागला. आणि नंतर त्यांनी माता सत्यवती, आता ही माता सत्यवती म्हणजे एका कोळ्याची मुलगी होती पण ती गांगेय देवव्रताला मातृस्थानी होती. कारण राजा शंतनू ह्याला जेव्हा गंगा नदी सोडून गेली त्याच्यानंतर बरं आपण तोही इतिहास ऐकू बरं का. थोडक्यात ऐकू. ब्रह्मलोकामध्ये एकदा ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मलोकात आले तेव्हा सर्वांनी त्यांना उत्थापन दिलं. पण त्यावेळी एक राजा आणि गंगा नदी हे परस्परांवर अनुरक्त झाल्यामुळे एकमेकांच्याकडे बघत उभे राहिले. पण त्यांनी प्रजापिता ब्रह्मदेव ब्रह्मलोकात त्यांनी प्रवेश केला त्याची दखल घेतली नाही. त्याच्यामुळे त्यांनी ब्रह्मसभेच्या मर्यादांचं उल्लंघन केलं होतं आणि म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला की तुम्ही दोघेही मर्त्यलोकी जन्म घ्याल. त्याच्यामुळे खिन्न होऊन आणि म्लान वदनाने गंगा निघालेली असताना ह्या गंगेला भेटले अष्टवसू.
हे अष्टवसू त्यांनाही काही कारणांनी एक शाप प्राप्त झाला होता आणि त्यांना मृत्यूलोकामध्ये प्रवेश घ्यायची आज्ञा झाली होती. पण त्याच्यातल्या 7 वसूंचा काही अपराध फार मोठा नव्हता, पण त्यांच्यामध्ये जो प्रभास म्हणून वसू होता त्याचा अपराध मोठा होता. त्याच्यामुळे त्याला दीर्घकाळ मृत्यूलोकावर तुला व्यतीत करावा लागेल असा शाप मिळाला होता. जेव्हा गंगा आणि ते एकमेकांना भेटले अष्टवसू, तेव्हा त्यांचं बोलणं झालं आणि अष्टवसूंनी गंगेला विनंती केली, माते आम्ही तुझ्या उदरी जन्म घेतो आणि तू आम्हाला लगेच तुझ्या प्रवाहात सोडून दे, म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल. गंगा नदी म्हणते ठीक आहे, काहीच प्रश्न नाही. पुढे यथावकाश गंगा नदी आणि तो राजा, तो जो गंधर्व असतो, तो दोघेही ते भूतलावर जन्म घेतात मृत्यूलोकामध्ये. मृत्यूलोक म्हणजेच भूतल बरं का. तर आणि कालांतराने काय होतं की हा राजा शंतनू जेव्हा तरुण होतो तेव्हा त्याला भेटायला त्याला तो एकदा गंगा नदीवर फिरायला गेलेला असतो, तेव्हा गंगा नदी त्याला स्त्रीरूपात दर्शन देते. त्या स्त्रीला पाहून त्याला अतिशय आनंद होतो आणि तो तिला विनंती करतो की तू माझी पत्नी हो, तू कोण आहेस, तुझा परिचय दे. ती म्हणते माझं नाव गंगा, मी गंगा नदी आहे, मी साक्षात गंगा आहे आणि मला तुझ्याशी विवाह करायला आवडेल, पण माझी एक अट आहे, आपल्याला जी मुलं होतील त्या मुलांच्या बाबतीत मी जे काही निर्णय घेईन ते सर्वच्या सर्व निर्णय माझे असतील, पण त्याच्याबद्दल तू मला प्रश्न करायचा नाहीस. आणि तू जर मला कधीही प्रश्न विचारलास तर त्या क्षणी मी तुझा त्याग करून निघून जाईन. शंतनूला ते चालणार असतं, काही प्रश्न नसतो. मग त्या गंगा आणि शंतनू यांचा विवाह होतो. ते एकत्र विवाह झाल्यानंतर ती त्याची राणी म्हणून हस्तिनापूरमध्ये येते. आणि काय होतं पुढे, प्रथम त्यांना पहिला मुलगा होतो. तो आनंदाने सगळीकडे सर्व प्रजानन आनंदी होतात, राजवाड्यामध्ये आनंद असतो. आणि रात्री हा बघतो शंतनू तर गंगा नदी आपल्या नवजात अर्भकाला पुत्राला घेऊन बाहेर निघालेली आहे असं त्याला दिसतं. त्याला आश्चर्य वाटतं. तो तिच्या मागे जातो, बघतो तर गंगा नदीचा पाठलाग करत जातो. गंगा नदी जिथे वाहत असते तिथपर्यंत त्याची गंगा स्वतःच्या पात्रापर्यंत जाते आणि त्या अर्भकाला आपल्या पात्रात सोडून देते आणि ते मूल वाहून जातं. ते पाहिल्याबरोबर शंतनू राजाला धक्काच बसतो. तो तिला विचारणार असतो, अगं तू काय करतेस, पण तेवढ्यात त्याला लक्षात येतं आपण तिला शब्द दिला आहे, आपण तिला काही विचारू शकत नाही. तो निमूटपणी परत येतो, तो आणि गंगा. 1, 2, 3 असं 7 वेळा होतं. गंगा नदी आपले 7 पुत्र हे गंगेच्या प्रवाहात स्वतःच्या प्रवाहात सोडून देते आणि त्यांना मुक्ती देते. पण शंतनू तेव्हा तिला विचारू शकत नाही. त्यांना 8वा पुत्र होतो. आणि गंगा नदी जेव्हा आपल्या पुत्राला नवजात अर्भकाला घेऊन आपल्या प्रवाहामध्ये विसर्जन करायला निघते त्या मुलाचं, त्याला सोडून द्यायला, तेव्हा ह्यावेळी मात्र शंतनू राजा तिला अडवतो. म्हणतो, अगं पहिली 7 मुलं तू स्वतः आपल्या प्रवाहात सोडलीस, मी काहीच बोललो नाही. हा आता 8वा मुलगा झाला, हाही तू स्वतःच्या प्रवाहात सोडतेस, तू असं का करतेस? तुझं हृदय जर का आईचं आहे तर तुला त्याचं वाईट कसं वाटत नाही? आपल्या मुलाप्रती तुझं काहीच कर्तव्य नाही का? तू असे ते जन्मताच त्यांच्या जीवावर का उठती आहेस? तेव्हा गंगा नदी म्हणते, महाराज मी तुमचा ह्याच अटीवर स्वीकार केला होता की तुम्ही मला कधीही काहीही प्रश्न विचारणार नाही. आता आपला वियोग अटळ आहे, आता मी तुम्हाला सोडून जाईन, पण मी तुम्हाला तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. हे 7 मुलं जी होती ते अष्टवसूंमधले 7 वसू होते, त्यांना मुक्ती मिळाली. आणि हा जो आहे 8वा वसू जो आहे याचं नाव आहे प्रभास. तेव्हा हा प्रभास वसू जो आहे त्याला ह्या भूतलावर दीर्घकाल जीवन व्यतीत करायला लागणार आहे. असो, मी आता त्याला घेऊन स्वर्गलोकी जाते. आता त्याचं शिक्षण आणि सर्व काही पूर्ण झालं की मी त्याला परत इथे मृत्यूलोकामध्ये येऊन तुमच्या हवाली करीन, असं म्हणून गंगा त्या मुलाला आपल्याबरोबर स्वर्गलोकी घेऊन जाते. मग तिथे त्याचं सर्व चांगल्या गुरूंच्याकडे शिक्षण होतं. बृहस्पतींच्याकडे त्याला वेदांत शिकवण्यात येतो. सर्व थोर गुरूंच्याकडे त्याचं शिक्षण होतं. पण नंतर धनुर्विद्या शिकण्यासाठी गंगा त्याला घेऊन भगवान परशुरामांच्याकडे जाते आणि त्या मुलाला, गांगेय देवव्रताला भगवान परशुराम आपला शिष्य करून घेतात आणि संपूर्ण धनुर्वेद शिकवतात. नंतर गंगा
त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला भूतलावर परत आणून सोडते आणि एके दिवशी सकाळी उठून तो जेव्हा भूतलावर परत येतो त्याच्यानंतर तो काय करतो, आपल्या मातेचा प्रवाह बघतो आणि त्याला धनुर्वेद तो भगवान परशुरामांच्याकडनं पूर्ण त्यांनी आत्मसात करून घेतलेला असतो. तेव्हा तो आपले शर जे असतात ते गंगा नदीच्या पात्रात मारून गंगा नदीचं त्या पाणी अडवतो, एवढा तो सामर्थ्यवान असतो. हे शंतनू बघतो. गंगा नदीचा प्रवाह कोणी अडवला, अत्यंत छोटीशी धार पुढे असे, बाकी गंगा नदीचा पूर्ण प्रवाह फार मोठ्या प्रमाणावर फक्त बाणांच्या सहाय्याने अडवला गेलेला असतो. म्हणून तो तिथे जातो, बघतो तर एक तन्नाबाण युवक, सर्व राजचिन्ह आहेत, उत्तम क्षत्रियाची सर्वच्या सर्व लक्षणं त्याच्या ठाई विलसत असतात. तरणा बांड, उंच, गोरा, धिप्पाड, अतिशय सामर्थ्यवान, बलिष्ठ असा त्याला एक तिथे कुमार दिसतो. मग तो त्याला विचारतो, तू कोण आहेस आणि तू असे कसं काय करू शकलास? तेव्हाच गंगा नदी प्रकट होऊन सांगते, हा आपला पुत्र आहे राजन आणि याचं नाव आहे देवव्रत. त्याला अत्यंत आनंद होतो आणि शंतनू राजा त्याला प्रेमाने मिठीत घेतो आणि आदराने गंगा नदी परत लुप्त होते आणि तिकडनं अंतर्धान पावते. आपल्या मुलाला घेऊन हा शंतनू परत आपल्या राजवाड्यात येतो आणि आता तो त्याला युवराज्याभिषेक करून टाकतो. माझ्यानंतर राजा तूच होणार. पण नंतर काय होतं, काही दिवसांनी गंगा नदी अंतर्धान पावलेली असते आणि हा शंतनू राजा एकटाच असतो. एकदा तो असाच गंगा नदीच्या तीरावर गेलेला असताना त्याला एक कोळीण धीवर कन्या दिसते बरं का, अतिशय सुंदर असते आणि शंतनू तिच्या प्रेमात पडतो आणि तो तिची चौकशी करतो. ती म्हणते माझे वडील पलीकडच्या बाजूला राहतात, म्हणजे नदीच्या पात्राच्या त्या बाजूला, आणि मी नाव चालवून आमची उपजीविका करते. शंतनू म्हणतो मला तुझ्या वडिलांना भेटायचं आहे आणि मागणी घालायची. ती म्हणते चला. मग तो जाऊन त्या धीवराला भेटतो आणि म्हणतो की मी राजा शंतनू, माझ्याशी तुझ्या मुलीचं लग्न करून दे, मला ती आवडलेली आहे, मी तिला राणी करू इच्छितो. तो म्हणतो माझी काहीच हरकत नाही, पण तुम्हाला म्हणे माझी एक अट आहे. मला ज्योतिषांनी सांगितलेलं आहे की हिच्या मुलाला राज्यपद मिळणार आहे, तेव्हा तुम्ही जर का तुम्हाला जो मुलगा होईल दोघांना त्याला जर राज्याभिषेक करणार असाल तरच मी तुम्हाला मुलगी देतो, अन्यथा नाही. युवराज्याभिषेक हा शंतनू राजाने गांगेय देवव्रताला केलेला असतो, त्याच्यामुळे तो काहीच न बोलता तिकडनं निघतो. पण वडील खिन्न आहेत आणि त्यांचं कुठल्याच दैनिक गोष्टींमध्ये राज्यकारभारात लक्ष लागत नाही. हे जेव्हा देवव्रताच्या लक्षात येतं तेव्हा तो वडिलांच्या मागे जाऊन सर्व गोष्टी समजावून घेतो आणि जाऊन त्या धीवराला भेटतो कोळ्याला आणि त्याला सांगतो की तू माझ्या वडिलांबरोबर सत्यवतीचं तुझ्या मुलीचं लग्न करून दे. तो म्हणतो महाराज आपण तळणे मांडतात, आपण म्हणे का करत नाही माझ्या मुलीशी लग्न? तो म्हणतो नाही, माझ्या वडिलांना जर ती आवडली असेल तर मी तिला मातृस्वरूपातच पाहू इच्छितो, मी तिला माता म्हणून स्वीकार करायला तयार आहे. पण म्हणे तू म्हणजे माझे वडील खिन्न का असतात, तू त्यांच्याशी ते जर का राजे आहेत तर लग्न का करून देत नाहीस, त्यांच्या विवाहाला तू अडथळा का आणतोयस? तेव्हा धीवर सांगतो की तिच्या मुलाला राज्याभिषेक होणार आहे असं मला सांगितलेलं आहे ज्योतिषाने, पण तुमचे तीर्थरूप त्याच्यासाठी नाही म्हणतात, कारण त्यांनी तुम्हाला राज्याभिषेक केलेला आहे. युवराज्याभिषेक तुम्हाला झालेला आहे म्हणजे नंतर राजे तुम्ही होणार आहे निश्चित. तेव्हा देवव्रत हसतो आणि म्हणतो एवढीच छोटीशी गोष्ट ज्याच्यासाठी तू त्यांच्यापासून वडिलांपासून तुझ्या मुलीला दूर ठेवलं, त्यांचा विवाह करून दे, मी माझ्यामध्ये अडथळा आणणार नाही, मी राज्यपदाचा त्याग करीन, त्यांना जी मुलं होतील त्यांनाच राज्याभिषेक होईल, त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला. तेव्हा धीवर म्हणतो महाराज हे ठीक आहे, पण पुढचं काय? तुम्हाला जी मुलं होतील त्यांनी जर का राज्याच्या गादीवर अधिकार सांगितला तर काय होईल? यादवी होईल. त्याबरोबर देवव्रत म्हणतो तुझ्या मनात जर अशी शंका आहे तर मी तुला आत्ताच्या आत्ता वचन देतो की मी आयुष्यभर लग्नच करणार नाही, एवढंच नाही तर मी ब्रह्मचारी राहीन. त्याबरोबर स्वर्गातनं देव पुष्पवृष्टी करतात आणि एवढी भयंकर प्रतिज्ञा केली म्हणून गांगेय देवव्रताला तेव्हापासून भीष्म म्हणून ओळखलं जायला लागतं. वास्तविक हा या कथेचा भाग नाही, पण भगवान परशुरामांच्याकडे जे जे शिकायला आले त्यांची जेव्हा आपण भीष्म शिकायला आले आपण असं म्हणू, तेव्हा ते भीष्म का झाले याची हे सांगणंही गरजेचं होतं, म्हणून मी ही गोष्ट आपल्याला सांगितली.
आता त्यांच्याकडे अजून कोण कोण शिष्य आले होते, ह्या सगळ्या अजून दोघेच शिष्य होते, गुरु द्रोणाचार्य आणि कर्ण. आता हा गुरु द्रोणाचार्य त्यांच्याकडे जेव्हा शिक्षा घ्यायला आले तेव्हा त्यांनी आनंदाने गुरु द्रोणाचार्यांना सर्वच्या सर्व आपली शस्त्रास्त्र दिली. आणि नंतर ते आपल्या दैनंदिन कामामध्ये पुढचे कित्येक वर्ष जेव्हा व्यस्त होते, त्याच्यानंतर बऱ्याच कालांतराने त्यांच्याकडे अजून एक असा सूर्यासारखा तेजस्वी मुलगा आला. भगवान परशुरामांनी त्याच्याकडे पाहिलं. आता हे भगवान जे असतील ते कायम आपल्याकडच्या सर्व विद्या वापरायच्या नाहीत. प्रत्येक माणसाशी बोलताना भगवान उत्पत्तीम प्रलयम चैव भूतानाम अगतिम गतिम, हे सर्वच्या सर्व आपल्याकडची ज्या विद्या आहेत त्या वापरायची त्यांना गरज नसायची. आणि भगवान परशुरामांना आपल्या पुढे समोर कोणी आलं आपल्याकडे काहीही विद्या ग्रहण करायला, तर ती व्यक्ती आपल्याशी खोटं बोलेल अशी कल्पनाही नव्हती. कारण त्यांनी सांगितलेलं होतं की मी फक्त ब्राह्मणांनाच विद्यादान देईन, फक्त भीष्माचार्यांना, कारण तो गंगेचा मुलगा म्हणून त्यांनी विद्यादान केलेलं असतं. द्रोणाचार्य ब्राह्मण कुलातलेच असतात. हा जो नवीन तरुणावान आणि सूर्यासारखा तेजस्वी युवक येतो, तो त्यांना विनंती करतो की आपण मला अस्त्रविद्या शिकवावी, शस्त्रास्त्रविद्या आणि धनुर्वेद शिकवावा यथा सांग. तेव्हा ते त्याला विचारतात की तू कुठल्या कुलातला आहेस, तुझा परिचय दे. तेव्हा तो म्हणतो की मी एक ब्राह्मण पुत्र आहे, मी ब्राह्मण वर्णाचा आहे आणि मी भृगु कुळातला आहे. भृगु कुळातला आपलं खोटं कुळ सांगतो तो, पण तो ब्राह्मण कुलातला आहे असं त्यांनी खोटं सांगितलेलं असल्यामुळे परशुराम त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याला सर्वच्या सर्व ब्रह्मास्त्रापासून सर्वच्या सर्व अस्त्र त्याला शिकवतात. पण नंतर एकदा काय होतं, तो त्यांना अतिशय लाडका शिष्य असतो आणि एके दिवशी त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान परशुराम त्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून, तरुण असतो आता तो, तरुणाबाण युवक असतो, त्याच्या मांडीवर डोकं ठेवून ते झोपलेले असतात. आणि काय होतं, ते आपल्या सामर्थ्याने एक भुंगा उत्पन्न करतात आणि तो भुंगा येतो आणि त्या मुलाच्या मांडीच्या खाली जाऊन डसायला लागतो. वरती भगवान डोकं ठेवून निजलेले आहेत परशुराम, आणि तो भुंगा डसायला लागतो म्हटल्यानंतर हा जो तरुण असतो ज्यांच्याकडे शिकायला आलेला, तो सर्वच्या सर्व यातना सहन करतो, पण तो ह्यांची झोपमोड होईल म्हणून मांडी हलवत नाही. आणि तो भुंगा काय करतो, शेवटी त्याच्या मांडीला खालून जे छिद्र पाडायला लागतो ते संपूर्ण त्याच्या मांडीला आरपार छिद्र पाडून वरती येतो आणि जाताना त्यांच्या भगवान परशुरामांच्या ग्रीवेला स्पर्श करून जातो. त्याच्यामुळे भगवान परशुरामांना जाग येते आणि त्यांना काहीतरी आपल्या शरीराच्या जवळ ऊन असा द्रव पदार्थ आहे असं जाणवतं. म्हणून त्यांनी उठून बघतात तर ते रक्त असतं. त्या रक्ताचा उगम कुठून झाला म्हणून ते त्या मुलाच्याकडे बघतात, तर त्यांच्या लक्षात येतं की त्या मुलाच्या मांडीतून रक्त वाहत आहे. आणि नीट बघतात तेव्हा त्यांना कळतं की त्या मुलाच्या मांडीला आरपार भोग पडलेला आहे. ते त्याला विचारतात, बाळा हे काय झालं? तो म्हणाला की आपण माझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असताना एक भुंगा खाली आला. आता मी जर का त्यांना हाकलायचा प्रयत्न केला असता तर त्याच्यामुळे माझी मांडी जरा जरी हल्ली असती तरी तुम्हाला जाग आली असती, पण मला तुम्हाला जाग येऊ द्यायची नव्हती. यांना आश्चर्य वाटतं. मग तर म्हणे तो पूर्ण ते वरती माझी मांडी पोखरून वरती आला आणि मग उडून गेला. तेव्हाच भगवान परशुराम म्हणतात, अरे इच्छा, तू मला स्वतःची ओळख मी ब्राह्मण कुळातला आहे, ब्राह्मण वर्णाचा आहे म्हणून करून दिलीस, पण तू खोटं बोललास. एका ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीला हे एवढी सहनशीलता असणं शक्यच नाही. तू निश्चित कोणीतरी जातीवंत क्षत्रिय आहेस. एवढंच नाही तर तुझी माता अत्यंत थोर आहे आणि वडील हे अतिशय वंदनीय आहेत. आपला परिचय दे. आता त्याने असं सांगितल्यानंतर त्या मुलाचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, महाराज मी अधिरथ म्हणून जो सारथी आहे तो आणि त्याची पत्नी राधा यांचा मुलगा, मी राधे म्हणून ओळखला जातो. ते म्हणतात तू खोटं बोलतोयस. हे तू नुसता क्षत्रिय नाहीस रे, तू जातीवंत क्षत्रिय आहेस. संपूर्ण मांडी पोखरून एक भुंगा आरपार हे करून निघून जातो, हे तू सहन करू शकत असलास तर तुझे वडील आणि माता हे एवढे वंदनीय आहेत. तू खोटं बोलतोयस माझ्याशी. स्वतःचा परिचय, आता स्वतःचा खरा परिचय, आपली आई कोण आहे? आपली आई साक्षात माता कुंती आहे
आणि वडील साक्षात सूर्यदेवता आहेत हे त्यालाही माहिती नसतं. तो परत परत तेच सांगायला लागतो आणि भगवान परशुरामांना क्रोध येतो. ते म्हणतात तू माझ्याशी खोटं बोलतो आहेस, तू क्षत्रिय असून स्वतःची ओळख देत नाही आहेस. असो, पण मी तुला शाप देतो की तू ज्या हेतूनी माझ्याकडनं सर्व विद्या ग्रहण केलीस ती ऐन युद्धाच्या वेळी तुला ही शस्त्रास्त्र आपली अस्त्रविद्या आठवणार नाही. ब्रह्मास्त्र तर तुला अजिबात आठवणार नाही. माझा शाप आहे तुला. आता तू माझा आश्रम सोडून सत्वर आलास तसा निघून जा. आणि कर्ण तिथे आलेला असतो. तो त्यांना नमस्कार करून खिन्न अंतःकरणाने आणि म्लानवदनाने तिथून परत निघून जातो हस्तिनापुराकडे. आता ही सुद्धा वास्तविक महाभारतातल्या गोष्टी आहेत ह्या, पण तरीसुद्धा यांच्याकडे जे शिष्य आले होते त्यांच्या ज्या आपल्याला सर्वांना पूर्वपीठिका किंवा माहिती ज्ञात होणं आवश्यक होतं, म्हणून मी या संदर्भात कालौघात त्या गोष्टी सांगितल्या. ठीक आहे. तर माझ्या परीने मी भगवान परशुरामाख्यान वर्णन केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आपला परशुरामाख्यान आज या इथून पूर्ण झालं. आता उद्या आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की पूर्वी सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण, आणि द्वापरयुगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र हे जे योद्धे होते त्यांनी या भूतलावर का जन्म घेतला, ते कोण होते, ही सर्व जी कथा आहे ही आपण आता उद्या श्रवण करणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत मला अनुज्ञा द्या. राम कृष्ण हरी.